सकल दिव्यांग सामाजिक संघटनेकडून राज्य सरकारचा केला निषेध। राज्य सरकारने 1500 रुपये संजय गांधी निराधार योजनेच्या मार्फत जमा केल्यानं सकल दिव्यांग सामाजिक संघटनेनं केला जाहीर निषेध। राज्य सरकारने 1000 रुपये वाढ करून 2500 रुपये वाढविण्यात आला आहे। आज दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार संजय गांधी निराधार योजनेमार्फत दिव्यांगांना 1000 रुपयात वाढ करून 2500 रुपये वाढवण्यात आले। काही दिव्यांगांना 1500 रुपये करण्यात आल्यानं दिव्यांगांमध्ये रोष व्यक्त केला आहे। दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिव्यांगांना 1000 रुपयांची वाढ करून 2500 रुपये मानधन सुरू केले। मात्र काही दिव्यांगांना 1500 रुपये येत असल्याचे सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीने जालना तहसील कार्यालयासमोर यावेळी राज्य सरकारचा निषेध नोंदवला आहे। सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे, शंकर शिरगुळे, आबा, आकाश, बाबासाहेब वाटाणे, सय्यद नूर यांसह दिव्यांग बांधव उपस्थित होते। राज्य सरकारने माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दिव्यांग कल्याण मंत्री अतुलजी सावे यांनी अधिवेशनामध्ये दिव्यांगांना 2500 रुपये मानधन करण्यात येईल, म्हणजे त्याच्यात 1000 रुपये मानधन वाढ करण्यात आली आहे। आणि मागच्या महिन्यात सुद्धा दिव्यांगांना 1.5 झाले आणि त्याच्यानंतर संजय गांधी निराधारांनी पुन्हा आम्हाला फॉर्म भरायला सांगितले होते। ते दिव्यांगांनी सगळ्या दिव्यांगांनी पुन्हा फॉर्म भरलेले आणि फॉर्म भरल्यानंतर पुन्हा फॉर्म भरल्यानंतर ह्या महिन्यात सुद्धा दिव्यांगांना 1.5 आले। यामुळे आम्ही राज्य सरकारचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध केला, कारण की राज्य सरकारने आम्हाला 2500 रुपयात वाढ करून 2500 रुपये करायला पाहिजे होती, पण राज्य सरकारने आम्हाला 1.5 आली। त्याच्यामुळे आम्ही सगळ्या दिव्यांग बांधवांनी मिळून आम्ही राज्य सरकारवर रोष केला। याचा परिणाम महानगरपालिकेवर तुम्हाला पाहायला मिळणार। मी राहुल मुळे, सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष। अधिवेशनामध्ये राज्य सरकारने जे दिव्यांग बांधवाच्या मानधनामध्ये 1000 रुपये वाढ केली आणि 1000 रुपये वाढ केल्याच्या नंतर जी कागदपत्राची जी घडामोड त्याने सुरू केली की तुमचं दिव्यांग सर्टिफिकेट व्हेरीफाय झालं पाहिजे, तुमचं UDID कार्डची KYC झाली पाहिजे, तुमचं आधार कार्ड अपडेट झालं पाहिजे, तुमची बँकची KYC झाली, हे सगळे कागदपत्र करूनही आणि ते देऊनही तरी काही दिव्यांग बांधवाच्या तहसील प्रशासनातल्या काही अधिकाऱ्याच्या उदासीनतेमुळे ते अपडेट होऊ शकले नाही। ते कागद राज्य शासनाच्या वेबसाईटपर्यंत आमचे कागद जाऊ गेले आणि ते कागद तिथपर्यंत गेले नाहीमुळे दिव्यांग बांधवाला मागील महिन्यातही 1500 पडले आणि या महिन्यात 1500 पडले। तर त्याचा कुठेतरी रोष या दिव्यांग बांधवाच्या मनामध्ये आहे। तर त्या दृष्टिकोनातून आज आम्ही सकल दिव्यांग बांधवाच्या सामाजिक संघटनेच्या वतीने माननीय नायब तहसीलदार संजय गांधी निराधार विभाग यांची भेट घेण्यात आलं होतं, पण त्याही इथं उपस्थित नसल्यामुळं तीव्र भावना दिव्यांग बांधवाच्या आहेत। आणि जर हे काम सुरळीत झालं तर येणाऱ्या काळामध्ये सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीने एक व्यापक आंदोलन दिव्यांग बांधवाच्या वतीने करण्यात येईल। हे आपल्या माध्यमातून सांगतो। मी शंकर शिरगुळे, सकल दिव्यांग सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष।